विमा मंजुरी वेळेत तरीही 7 महिन्यांपासून गाडी शोरूममध्ये. स्टर्लिंग मोटर्सच्या विलंबावर ग्राहकांचा संताप. अधिकृत शोरूममध्ये विमा दाव्याअंतर्गत दुरुस्तीसाठी दिलेली टाटा टियागो EV कार तब्बल 7 महिने उलटूनही ग्राहकांच्या ताब्यात न आल्याने स्टर्लिंग मोटर्सच्या सेवा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वाहन मालक आयुष्मती चौहान यांनी वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने मिळत असल्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चौहान यांच्या माहितीनुसार 24 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या टाटा टियागो EVचा अपघात झाला. त्यानंतर 25 डिसेंबर 2025 रोजी विमा दाव्याअंतर्गत दुरुस्तीसाठी वाहन स्टर्लिंग मोटर्स येथे जमा करण्यात आलं. मात्र 7 महिने उलटूनही दुरुस्ती पूर्ण न झाल्याने त्यांना मोठा आर्थिक आणि मानसिक फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले. गाडी वापरात नसतानाही दरमहा कर्जाचा हप्ता भरावा लागत आहे. दैनंदिन कामांसाठी पर्यायी वाहनाचा खर्च करावा लागत असून वेळोवेळी शोरूमकडून लवकरच गाडी मिळेल अशी उत्तरे दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणी फायनान्शियल ॲडवायझर नितीन दळवी यांनी सांगितलं की विमा प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या सर्व मंजुऱ्या वेळेवर देण्यात आल्या होत्या. विमा कंपनीच्या स्तरावर कोणताही अडथळा नव्हता. मंजुरी मिळाल्यानंतरही दुरुस्तीचे काम महिनोन्महिने प्रलंबित राहणे ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केलं. दरम्यान ग्राहकांना वेळेत सेवा मिळत नसल्यामुळे अधिकृत सेवा केंद्रांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणात संबंधित शोरूमकडून स्पष्टीकरण देण्याची मागणी होत आहे. गाडीचा माझा ऍक्सिडेंट 24 डिसेंबर 2025 ला झाला. 25 डिसेंबर 2025 ला गाडी मी इथे लावली कामाला. गेल्या 7 महिन्यापासून मला फक्त टाइम लाईन देत आहे की गाडी आज होऊन जाईल, उद्या होऊन जाईल, हे बाकी आहे ते बाकी आहे. आणि मी 7 महिन्यापासून फॉलो कंटिन्यू करतो. फक्त डेटवर डेट देत आहे मला ते. पण गाडी अजून पण माझी कंप्लेंट आहे आजच्या तारीखपर्यंत पण अजून पण ते डेटवर डेटच चालू आहे कंटिन्यू. त्या कारणामुळे खूप थकलोय. पेशन्स नाही यावर राहिलेलं. गाडीचं माझं नुकसान पण माझं खूप झालेलं आहे. प्रवास करण्यासाठी ट्रान्सपोर्ट खर्च आणि मी गाडीचा हप्ता पण फ्री भरतोय. गेल्या 7 महिन्यापासून गाडी यांच्या शोरूमला आहे माझं. या विलंबामुळे तुमचे आर्थिक किंवा मानसिक नुकसान किती झालंय काय सांगा? आर्थिक नुकसान तर खूप झालंय माझं या विलंबामुळे आणि मानसिक नुकसान पण खूप झालं. कारण दरवेळेस धावून रिक्षा किंवा प्रायव्हेट गाडी ही अशी गोष्टी टायमावर मला कुठेच पोहोचता येत नाहीये. खर्च झालेले ते एक्सपेन्सिव्ह देणार, माझं गाडी मला रिपेअर करून माझ्या टायमावर देणं. अशा परिस्थितीत इतर ग्राहकांना आपण काय संदेश द्या? मी इतर ग्राहकांना या परिस्थितीत एवढं सांगणार, तुम्ही टाटाची गाडी घ्या पण टाटा स्ट्रगलिंग मधून नका घेऊ. कारण यांचा शब्द कुठला कमिटमेंट टायमावर नाहीच आहे. सांगायचं काही अजून, करणं काही अजून. संबंधित गाडीचा क्लेम आज कधी मंजूर करण्यात आला होता काय सांगा? संबंधित गाडी ही टाटा स्टर्लिंग मोटर्सला डिसेंबर 2025 मध्ये पार्क केली होती. त्यानंतर सर्व्हेरने येऊन गाडी चेक केली आणि जे काही प्रायर अप्रुव्हल होते ते वेळोवेळी शोरूमला प्रोव्हाइड करण्यात आले होते. आता शेवटचं अप्रुव्हल जे होतं, जिथे बॉडी शेलचं मेजर काम करणं गरजेचं होतं, ते अप्रुव्हल कंपनीकडनं सर्व्हेर रवी पोतलेन थ्रू मार्च 2026 ला देण्यात आलं होतं. त्या पिरियडला आता मोजून 4 ते 5 महिने होऊन गेले तरी अजून गाडीचं काम पूर्ण झालेलं नाहीये. आणि दरवेळेला शोरूमचे मॅनेजर असो, सर्व्हिस इंजिनियर असो, प्रत्येकाला आम्ही रिक्वेस्ट केली की गाडी आम्हाला वेळेवरती भेटली पाहिजे, पण त्यांच्याकडनं चुकीचे कमिटमेंट देण्यात आले प्रत्येक वेळेला. आणि आता सुद्धा आपण गाडीची पोझिशन जर बघितली तर काम पूर्ण झालेलं नाहीये. या मोमेंटला सुद्धा लास्ट वीक म्हणजे 17 तारखेचं त्यांनी कमिटमेंट दिलं होतं की 17 तारखेला तुम्हाला गाडी पूर्ण रेडी मिळेल, पण अजून सुद्धा गाडीचं काम पूर्ण झालेलं नाहीये. आमची अपेक्षा एवढीच आहे की जे काही आम्ही अप्रुव्हल दिलेलं आहे त्या अप्रुव्हल प्रमाणे वेळेत काम व्हायला पाहिजे होतं. ग्राहकाला जो मनस्ताप झालेला आहे त्याचं त्यांनी रिम्बर्समेंट करून द्यावा. अशा प्रकरणामध्ये ग्राहकांच्या हिताच्या संरक्षणासाठी कंपनी काय करत असते काय सांगा? कंपनी ग्राहकाच्या हिताच्या संरक्षणासाठी जे काही क्लेम रिलेटेड अप्रुव्हल्स असतात ते वेळोवेळी देत असते शोरूमला. पण शोरूमकडनं जो डिले झालेला आहे त्याच्यामुळे कस्टमरला मनस्ताप होतोय. 6 महिने होऊन गेली ग्राहकाला गाडी मिळाली योग्य आहे काय सांगा? हे चुकीचं आहे. गाडीचे डॅमेजेस जर तुम्ही बघाल तर 20-25 टक्क्यापेक्षा जास्त डॅमेजेस नाहीये. ह्या डॅमेजेसला रिपेअर होऊन कस्टमरच्या ताब्यात गाडीला द्यायला जास्तीत जास्त 1 ते 1.5 महिना लागला पाहिजे. पण त्या प्रोसेससाठी जवळपास 7 महिने वाया गेले. कस्टमरचा वेळ जातो, पैसा खर्च होतोय, मानसिक त्रास होतोय, सगळ्याच गोष्टी आल्या याच्यात. इन्शुरन्स कंपनीकडून मंजुरी आणि पेमेंट वेळेत करण्यात आले होते का? पेमेंट तर अजून झालेले नाही कारण की शोरूमकडनं काम पूर्ण झालेले नाहीये. ज्या काही बेसिक अप्रुव्हलच्या गरजा होत्या त्या इन्शुरन्स कंपनीकडनं मार्च 2026 ला पूर्ण करण्यात आल्या होत्या. म्हणजे बॉडी शेलचं काम जर शोरूमने त्या वेळेत जर पूर्ण केलं असतं तर एप्रिल महिन्यामध्ये गाडी भेटली असती कस्टमरला, पण ते तसं झालेलं नाहीये.